सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज आपण जाणार आहे जेजुरीला आणि आता वाजलेत रात्रीचे 12 बरोबर 12 वाजलेत आणि इथून आता निघून कोपरखैरण्यामधून सकाळी पर्यंत पोहोचू आणि सकाळी दर्शन घेऊन मस्तपैकी तुम्हालाही दाखवतो आणि तुम्हालाही दर्शन देतो जेजुरीचं। आपल्या कोपरखैरण्यामधून जेजुरी एक 200 किलोमीटर वरती आहे पुण्याच्या पुढे। सो सासवड मार्गे आपण जाऊ। सो रात्री एवढं काही शूट करता येणार नाही, आपण भेटू दिवसा सकाळी। आणि यार मराठा आरक्षणचं आंदोलन चांगलंच पेटले, पूर्ण मुंबई सगळीकडे जाम झाले। आता रात्री 12 वाजता सुद्धा नाकाबंदी आहेत, मोठे हेवी व्हेकलला अलाउड नाही करत पोलीस लोक, पाठीमागे रिटर्न पाठवतात आणि जिकडे तिकडे सगळं ब्लॉक झालंय। जवळच मंदिर येईल ना तू थांबता नाही त्याला ते गुलाब द्या गुलाब काढले मी फोटो ना गो आपल्याला। बोलो व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये का? ओके कुठे मम्मी चल रे असं पुढून सगळे व्हिडिओ काढ। आणि हे आम्ही मोरगाव गणपतीमध्ये आलेलो आहे आणि इकडे हे मार्केट आहे। इथे माझी मिसेस व्हिडिओ आलाय बघ, व्हिडिओ आलाय इथं मम्मी व्हिडिओ ना माझी मुलगी स्वरा। मोरगाव गणपतीच्या इथे हे प्रसादाचं स्टॉल आहे आणि हा माझा मित्र अमोल आणि हे मंदिर हे मयुरेश मंदिर मोरगाव गणपतीचं मंदिर मयुरेश। आणि हा मी आणि माझी मुलगी। अष्टविनायक गणपतीमधील हे मोरेश्वर गणपती जे जेजुरी खंडोबारायाच्या मंदिरापासून 18 किलोमीटर वरती आहे, जवळच आहे। त्यामुळे तुम्ही कधी आला तर नक्कीच इथे एकदा भेट द्या। इकडे
बघ स्वरा पटकनी काय देऊ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या शॉपमध्ये मला स्वामी समर्थ महाराजांची खूप छान असं इलेक्ट्रिक प्रोडक्ट बघायला भेटलं. खूप मस्त वाटलं बघून. लाईट वगैरे आतमध्ये आणि ते झाड वगैरे खूप छान बनवलेलं. आम्ही आता जस्ट मोरगाव गणपतीकडून मुंबईकडे चाललेलो आहे. मित्रांनो, पुण्यामध्ये पेट्रोल पंपावरती काय दंगा चालू आहे. चालू केलं. मुंबई हायवेवरती जो HP पेट्रोल पंप आहे तिथे त्या ठिकाणी 5 दिवसाचे गणपती विसर्जन करताना जो जल्लोष होता स्टाफचा सगळ्या बघून सगळेच पब्लिक हैराण झाले.